मुलाचं लग्न म्हणजे माझ्यासाठी प्रतिष्ठेचा विषय होता. शहरातल्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये मी थाटामाटात लग्न लावून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आहेराचे लिफाफे उघडायला बसलो, तेव्हा एका लिफाफ्याने माझा संताप अनावर झाला. तो लिफाफा माझ्या शेजारी राहणाऱ्या अविनाशचा होता. त्यात फक्त 101 रुपये होते. अविनाश, त्याची पत्नी मनीषा आणि 2 मुली. चौघही लग्नात जेवून गेले आणि शगुन दिला फक्त 100 रुपये. हा माझ्या श्रीमंतीचा अपमान होता. मी ठरवलं की या अपमानाचा बदला मी अविनाशची पत्नी मनीषाकडून घेईन. मनीषा दिसायला अतिशय देखणी आणि गदरायलेल्या शरीराची होती. मी सूट घेण्यासाठी तिच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. एके दिवशी जेव्हा अविनाश घरी नव्हता, तेव्हा मी मिठाईचा डबा घेऊन तिच्या घरी गेलो. पिवळ्या रंगाच्या साडीत मनीषा खूपच मादक दिसत होती. चहा पिताना मी जाणीवपूर्वक तिच्या मऊ हातांना स्पर्श केला. मी तिच्या डोळ्यात बघून माझ्या खोट्या प्रेमाची कबुली दिली. मी म्हणालो, मनीषा, कित्येक वर्षांपासून तू माझ्या मनात आहेस, मला तुझ्या प्रेमाची साथ हवी आहे. पुढचा आठवडाभर मी तिला प्रेमाचे मेसेज पाठवले. सोमवारी मी पुन्हा तिच्या घरी पोहोचलो. आज तिने रेशमी साडी नेसली होती, ज्यातून तिच्या शरीराचा बांधा अधिकच मोहक दिसत होता. तिने घराचं दार लावून घेतलं. मी तिला जवळ ओढलं आणि माझ्या मिठीत घट्ट घेतलं. तिच्या शरीराचा तो मादक सुगंध मला वेड लावत होता. मी तिच्या मानेवर आणि खांद्यावर ओठ टेकवले. मनीषा श्वास रोखून उभी होती. हळूहळू ती सुद्धा माझ्या स्पर्शाने शहारू लागली. मी तिची साडी हळूच खांद्यावरून खाली सरकवली आणि तिला बेडवर नेणार इतक्यात एक अनपेक्षित गोष्ट घडली. मनीषा जोरात रडू लागली. तिने मला थांबवलं आणि कपाटातून एक जुनी डायरी काढली. ती हुंदके देत म्हणाली, विजयराव, तुम्हाला वाटतंय आम्ही कंजूस आहोत? पण गेल्या 3 महिन्यांपासून अविनाशची नोकरी गेली आहे. घरात अन्नाचा दाणा नव्हता. तुमच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की विजय माझा जीवष्ट कंठस्थ मित्र आहे, त्याच्या आनंदाच्या वेळी रिकाम्या हाताने जाणं पाप ठरेल. घरातले शेवटचे 100 रुपये त्यांनी लिफाफ्यात घातले आणि स्वतः 2 दिवस उपाशी राहून तुम्हाला आशीर्वाद देऊन आले. तिचे हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या 100 रुपयांसाठी मी सूट घ्यायला निघालो होतो, ती त्या गरीब मित्राची पुंजी होती. मला स्वतःचीच प्रचंड लाज वाटली. माझा वासनेचा विचार संपला. मी मनीषाच्या डोक्यावर हात ठेवून तिला बहिणीचा मान दिला आणि तिथून बाहेर पडलो. दुसऱ्याच दिवशी मी अविनाशच्या घरी किराणा आणि त्याच्यासाठी एका चांगल्या नोकरीचा निरोप पाठवला. मित्रांनो, कधीकधी आपण बाहेरून जे पाहतो, त्यामागे एक वेगळंच दुःख दडलेलं असतं. अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथांसाठी आमच्या अनोखी प्रेम कथा या चॅनेलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. विसरू नका. अनोखी प्रेम